श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. काही अवघड प्रश्नांची उत्तरं आपल्याला अक्षरशः मुळापासून हलवून ठेवतात. नेमकं हा प्रश्न आपल्याला पडला कसा आणि यातून बाहेर कसं पडायचं इथपासून ते मी असं काय केलं आहे म्हणून माझ्यासमोर हा प्रश्न यक्ष म्हणून उभा आहे, असे अनेकविध कंगोरे या प्रश्नांना असतात. आणि हा जर का प्रश्न व्यावहारिक जगाच्या पलीकडे, नात्यांच्या पलीकडे आणि आपल्या आरोग्याच्या किंवा आपल्या आर्थिक समस्यांच्या पलीकडचा जर असेल, तर मग आपल्याला तो इतर कोणाला सांगताही येत नाही. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एका तरुणीची झालेली हीच अवस्था आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. ही तरुणी IT क्षेत्रामध्ये एका चांगल्या पगाराच्या नोकरीवर अमेरिकेमध्ये स्थित आहे. अमेरिकेमध्ये तिनं स्वतःच्या कष्टाने स्वतःचं घर घेतलं आहे. तिचा विवाह झालेला आहे आणि एक सोन्यासारखा गोंडस मुलगा देखील या दोघांना आहे. दोघा पती-पत्नींमध्ये अतिशय संवादाचं नातं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे कमवायचं होतं ते या मुलीनं सगळं कमावलेलं आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत का? हे पाहण्यासाठी इथून तिकडे गेल्यानंतर तिथे आपल्या स्वकष्टानं स्वतःच्या हुशारीनं शिक्षण घेणं आणि तिथे नोकरी मिळवणं, तिथे स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलणं आणि अगदी जसं ठरवलं आहे तशा गोष्टी घडून येणं, हा सगळा प्रवास तिने अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि आता तिला सांसारिक सुख, अपत्याचं सुख, नोकरीचं सुख, घराचं सुख या सगळ्या गोष्टी असताना एकच गोष्ट सातत्यानं सतावते आहे, ती आता मी आपल्याला सांगते. ही मुलगी कोइंबतूर येथील श्री जग्गी वासुदेव या सद्गुरूंच्या निरनिराळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात, जे काही उपक्रम चालतात, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारी आहे. तिच्या घरामध्ये लिंगभैरवीचं यंत्र देखील आहे. आपल्या राहत्या घरामध्ये तिनं एक खोली पूर्णपणे देवघर म्हणून वेगळी ठेवलेली आहे. या मुलीनं जो प्रश्न विचारलेला आहे, तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. आता एखाद्याला ऐकताना असं वाटेल, की सगळं तर चांगलंच आहे की प्रॉब्लेम कुठे आहे? व्यवस्थित नोकरी आहे, नवरा चांगला आहे, मूलबाळ आहे, अमेरिकेसारख्या देशामध्ये राहतं घर आहे, चांगल्या पगाराची नोकरी कन्फर्म आहे आणि जमेल तशा आध्यात्मिक प्रॅक्टिसेसही करता येतात. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? या मुलीनं भला मोठा ऑडिओ मेसेज मला पाठवला होता. त्यातला काही सारांश मी आपल्याला सांगते. ती असं म्हणते, "ताई सगळं आहे, मात्र काहीतरी नाही याची तीव्र जाणीव निर्माण होते. तासनतास मी देवखोलीमध्ये बसून राहते. कधी-कधी वीकेंडला मी 5-5, 6-6 तास त्या खोलीतून बाहेर येत नाही. मला स्वतःचं कुठलं काम करण्याची इच्छा होत नाही. किचनमध्ये जावंसं वाटत नाही. स्वतःच्या कपड्यांच्या घड्या देखील घालाव्याशा वाटत नाही. ऑफिसमध्ये मी जाते, तिथलं ठरवलेलं काम मी पूर्ण करते, मात्र माझं चित्त त्याच्यामध्ये नाही. मी इथे का जन्माला आलेली आहे आणि माझा रोल काय आहे, ही गोष्ट मला वारंवार सतावते आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे माझी अस्वस्थता उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे. नेमकं मला असं काय होतंय? मी काय देणं लागते आहे कुणाचं? ही जी गुरुपरंपरा माझ्या आयुष्यात आली, लिंगभैरवी माझ्या आयुष्यात आली, नेमकं भगवतीचं मी काय देणं लागते आहे? अशी काही साधनं आहे का जी माझी सुटलेली आहे? किंवा मला काहीतरी एक उद्देश आहे जो मला अद्याप कळलेला नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांची सरबत्ती तिने या ऑडिओ मेसेजमधून केलेली आहे. आणि गंमत म्हणजे या ऑडिओ मेसेजनंतर अजून एक मेसेज तिने पाठवलाय, जो टेक्स्टमध्ये पाठवलाय, की असे अनेक प्रश्न आहेत अजूनही शिल्लक, जे मी वेळोवेळी आपल्याला पाठवेन. खरं तर या प्रश्नांना अंत नाही. हा प्रश्नांचा जो प्रवास आहे, जो अंतहीन प्रवास आपल्याला वाटतो, तो खरं तर आपल्याला आपण जो स्वीकारलेला मार्ग आहे त्याच्यावरून चालण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा देतो आणि मदत करतो. फक्त आतमध्ये जी घुसळण चालू आहे, जे एक बॉइलिंग सिच्युएशन निर्माण होते आहे, तिच्याकडे कसं पाहायचं हे नीटपणे समजून घ्यावं लागेल. मूळ मुद्दा जो आहे, मूळ अडचण जी आहे, ती म्हणजे संसार आणि अध्यात्म या 2 करण्याच्या वेगळ्या गोष्टी आहेत, ही भावना. वास्तवात तसं नाही. अध्यात्मापासून आयुष्य वेगळं नाही आणि आयुष्यातून अध्यात्म वेगळं नाही. भारतासारख्या महान भूमीमध्ये अशा प्रकारची दीर्घ परंपरा आहे. अगदी इतिहासच पाहायचा जर झाला, तर ऋषी पती-पत्नींपासून ते अगदी आताच्या काळापर्यंत आपल्याला थेटपणे येता येईल. भारतीय आध्यात्मिक इतिहासाकडे जर आपण डोकावून पाहिलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात येईल, की ज्या-ज्या लोकांनी आध्यात्मिक साधना किंवा प्रॅक्टिसेस अंमलात आणल्या, त्यांनी संसार त्याग केलेला नाही. अर्थात असेही काही उन्नत जीव आहेत, की ज्यांनी प्रपंच म्हणजेच पती-पत्नी हा संबंध निर्माण न करता अविरतपणे आपल्या साधना केलेल्या आहेत आणि त्या साधनांची सिद्धी झाल्यानंतर मात्र पुन्हा त्यांना माणसात यावं लागलेलं आहे.
संसार म्हणत असताना वैवाहिक संबंधाने प्रस्थापित होणारा तो संसार अशी जर मर्यादित व्याख्या करत असू तर इथं आपलं चुकतं आहे. संसार म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं संन्यासही स्वीकारला असेल तर तिच्याबरोबर पाणी पिण्यासाठी लागणारं भांडं आणि अंगावर पांघरायला लागणारी कांबळी किंवा घोंगडी हा देखील त्या संन्याशाचा संसारच झाला. खरं तर संसार या शब्दाकडे आपण किती गांभीर्यानं आणि सहजपणे पाहू शकतो याच्यावरती निश्चित होते आपली संसाराविषयीची आकलन प्रक्रिया. भारतासारख्याच देशाच्या इतिहासामध्ये राजर्षी जनक यांचंही एक उदाहरण आहे. स्वतः राजपद भोगणारा हा राजऋषी म्हणजेच राजाच्या वेशातील ऋषी याच मातीमध्ये घडलेला आहे आणि पूर्णपणे संन्यस्त आश्रमामध्ये राहून महर्षी अगस्ती आणि देवी लोपामुद्रा यांनी देखील मानव उत्थानाचं कार्य देखील याच भूमीमध्ये केलेलं आहे. आता ही दोनही उदाहरणं अतिशय दिव्य आणि आपल्या आकलनाच्या पलीकडची आहेत. मात्र यांच्याकडे दीपस्तंभासारखं पाहून मी माझ्या आयुष्यामध्ये काय आकलन करू शकते याचा विचार आपण करायला हवा. आता त्या मुलीचंच उदाहरण घेऊयात. अमेरिकेसारख्या ऐहिक दृष्टींची भरभराट असलेल्या देशामध्ये ती स्वकष्टार्जित घरामध्ये उत्तम पगाराच्या नोकरीवरती राहते आहे. याचा अर्थ एका अर्थाने ती राज्य भोगते आहे. अर्थात ते राज्य भोगत असताना राजा जनकांचा साक्षीभाव, तटस्थ भाव या लेकरामध्ये कसा निर्माण होईल याच्यासाठी तिनं स्वतः प्रयत्न करायला हवा. ही प्रक्रिया स्वतःच्या आत नेणारी असल्यामुळे इथे कुणीही बाह्य मदत आपल्याला करू शकत नाही. आपल्यातला साक्षी आपल्याला शोधावा लागतो. अतिशय शांतपणे आपला संयम आणि धीर ढळू न देता या साक्षीच्या मागावर श्वासाच्या दोरीचा आधार घेऊन आपण सातत्यानं जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण एका पॉइंटला, एका बिंदूला त्या साक्षीला अनुभवू शकतो. किंबहुना तो साक्षी आपणच बनून जातो. आता या मुलीच्या बाबतीत दुसरा जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उर्वरित आहे तो म्हणजे प्रपंचाविषयी किंवा पती पत्नी किंवा घरातल्या गोष्टींविषयी आलेली उदासीनता. खरं तर हे का होतं आहे हे तिनं लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय परंपरेचाच पुन्हा इथं आधार द्यावासा वाटतो. 4 पुरुषार्थ आपण अनेकदा ऐकले आहेत, वाचले आहेत. मात्र प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये आपण त्यांच्यावरती चालतो आहोत का? तशा कृती करतो आहोत का? हा जर विचार आपण केला असेल तर यासारखे स्वतःला नकारात्मकतेत ढकलणारे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ भारतीय समाजातील कोणत्याही जातीतील, धर्मातील माणसाला व्यवस्थितपणे पहिलं तरी पोहोचवणारे दिशादर्शक फलक आहेत. आता या फलकांकडे, या दीपस्तंभांकडे आपण किती सिरियसली पाहतो, किती गांभीर्याने पाहतो याच्यानुसार आपला प्रवास कसा होणार हे ठरतं. मी ज्या देहामध्ये आलेली आहे त्या देहाचे काही कर्तव्य कर्म आहेत आणि त्यालाच आपण धर्म म्हणतो. धर्माची संकुचित व्याख्या न करता जी कृती आपल्याला करायची आहे, जो ॲक्ट आपल्याला करायचा आहे तो माझा धर्म, या भावनेनं आपण धर्म या शब्दाचा अर्थ, त्या पुरुषार्थाचा अर्थ इथे घेतला पाहिजे. आता या मुलीचा धर्म काय? तर विवाह केलेला आहे याचा अर्थ पत्नी धर्म आहे. ती माता आहे याचा अर्थ मातृधर्म आहे. तिनं जो प्रपंच, जे घर स्वतःच्या हिमतीनं, कष्टानं उभारलेलं आहे त्या घरासंबंधी, त्या वास्तूसंबंधी गृहलक्ष्मीचं तिचं काही एक कर्तव्य आहे. या सगळ्या कर्तव्यांकडे पार पाडत असताना फक्त कर्तव्य भावना या कोरडेपणातून पार न पाडता तिला जर आत्मीयतेनं, अंतःकरणापासून त्या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपली प्रायोरिटी आहे, अग्रक्रम आहे असं समजून जर त्या लेकरानं आपली प्रत्येक कृती करायचा प्रयत्न केला तर घरातल्या छोट्यातल्या छोट्या कामांमध्ये देखील आध्यात्मिक अनुभूतींचा आनंद तिला प्राप्त होऊ शकतो. पुन्हा एकदा इथे भारतीय परंपरेतील वारकरी संप्रदायातील संतांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. चोखा मेळा असेल, संत नामदेव महाराज असतील किंवा आपल्या जनाबाई असतील, त्यांनी आपली नैमित्तिक कर्म करत असताना आपल्या कर्मामध्येच भगवंत पांडुरंग पाहिला होता. सावता माळ्याचं तर उदाहरण अतिशय विलक्षण आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ही भावना एखादा जीव कधी व्यक्त करू शकतो? ज्या वेळेला खऱ्या अर्थानं हातात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये देखील पांडुरंगाचं जर दर्शन त्या लेकराला होत असेल तर ती एकात्मता आपल्याला प्रपंचामध्ये अध्यात्म कसं साधायचं याची दिशा दाखवणारी ठरते. या मुलीच्या उदाहरणावरून आपल्याला काय समजून घेता येईल? तर प्रपंच आणि परमार्थ ह्या सुटेपणे करायच्या गोष्टी आहेत का? हा प्रश्न प्रत्येक जीवानं एकदा बसून विचारायचा आहे स्वतःचा स्वतःला. कुठल्याही बाह्य मदतीशिवाय या प्रश्नाचं उत्तर ज्या व्यक्तीचं जे असेल त्यानुसार त्यानं काही काळ चालून पाहायचं आहे. योग्य काळ आला, आपली
पूर्वतयारी झाली की ज्ञानाची किंवा अनुभूतीची कवाडं आपोआप उघडतात. भगवंत अतिशय दयाळू आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून तो आपल्याला दरवाजा उघडल्याचे संकेत देत असतो. मात्र आपण बुद्धीच्या किंवा अहंकाराच्या पडद्यांमध्ये एवढे दृष्टीहीन होतो की तो उघडलेला दरवाजाच आपल्याला कळत नाही. अतिशय सोपं उदाहरण इथे पुन्हा सांगावंसं वाटतं. समजा एखादा तरुण गाडी चालवत असताना गाडीवरून पडला आणि त्याचा पाय मोडला आणि 3 महिने तो पाय त्याला प्लॅस्टरमध्ये ठेवण्याची सक्ती डॉक्टरांनी जर केली, तर बाहेरून पाहताना ही घटना फार वाईट आहे असं आपल्याला वाटतं. पण हेच जर आपण संसार आणि अध्यात्म एकत्रित पाहण्यासाठी जर सरावलो असू, आपण ती साधना जर केली असेल, ती दृष्टी आपली विकसित झाली असेल, तर ते 3 महिने जिथे घरातून बाहेर पडता येत नाही, त्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ती व्यक्ती स्वतःला अशा पद्धतीनं स्वतःच्या आत जाण्यासाठी तयार करेन, की बाह्य जगातील कुठलीही गोष्ट त्या व्यक्तीची स्थिरता आणि शांतता हलवू शकणार नाही. बघा, आपण अनेकदा पाहतो, जी लोकं दुखण्यामध्ये असतात, ती कायम किरकिर करत असतात. आपल्या शरीराला दुखणं झालेलं आहे, याचा त्रागा, याचा ताण इतका असतो, की तिथेच आपल्याला कळतं, की यांचं जीवन आणि अध्यात्म पूर्णपणे वेगळं आहे. कारण ते स्वतःच्या शरीराला, जे पंचमहाभूतात्मक आहे, त्याला स्वतःचं अस्तित्व मानत आहेत. खरं तर हा जो प्रवास आहे, तो अंतहीन आहे. अतिशय रंजक आणि रोचक आहे. आपण त्याच्याकडे जर त्या सहजतेनं पाहिलं, तर आपण पुरेपूर आनंद घेऊ शकतो. म्हणजेच ज्या गोष्टी अप्रिय आहेत, ज्या गोष्टी आपल्याला नकोशा आहेत, त्या घडल्या तरी देखील त्या घटनांच्या मागे आतमध्ये काय दडलेलं आहे, हा शोध घेण्याची जर आपली वृत्ती तयार झाली असेल, तर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षा न वाटता आपल्याला ते शिक्षण वाटेल. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये खरं तर याच प्रकारच्या प्रश्नांची अतिशय खोलवर जाऊन आपण चर्चा करतो. यामध्ये आपल्या ऐहिक गोष्टींविषयक म्हणजेच आपलं आरोग्य असेल, धनसंपत्ती असेल, आपले नातेसंबंध असतील, यांच्याविषयी सखोल चर्चा तर होतेच, मात्र साधना मार्गाच्या दृष्टिकोनातून संतुलन या सदरांतर्गत आपला नेमका आध्यात्मिक प्रवास कोणत्या दिशेनं आहे, आपण कर्ममार्गी आहोत, ज्ञानमार्गी आहोत की भक्तिमार्गी आहोत, की याच्या पलीकडे आणखीन काही आपल्या बाबतीत घडतं आहे, या सगळ्या गोष्टी सखोलपणे चर्चिल्या जातात. प्रत्येक सेशनच्या नंतर एक गायडेड मेडिटेशनही आपण अनुभवू शकता. खरं तर हा सगळा प्रवास अंतहीन आहे, मात्र तितकाच रोचक आणि रंजक आहे. फक्त आपली त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, त्यानुसार आपल्याला तो अनुभव येणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आत जाण्याच्या प्रवासातील सगळे अडथळे दूर होत आणि आपल्या आत असलेली चैतन्याची कायम तेजस्वी असणारी ज्योत आपल्याला अनुभवायला मिळो, ही सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.